आम्ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना राबविण्याचे आश्वासन दिले होते। त्याकरिता समिती गठीत केली आहे। राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करीत आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यासाठी मोठी बातमी। कर्जमाफीबाबत सरकारची मोठी हालचाल सुरू आहे। समितीला तातडीच्या सूचना देण्यात आल्या आहेत। आता खरंच कर्जमाफी मिळणार का, जाणून घ्या संपूर्ण अपडेट। मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी अशी आहे की कर्जमाफी संदर्भात राज्य सरकारने नेमलेली समिती आता अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेली आहे। त्या पाठोपाठच आता बच्चूभाऊ कडू यांनी सुद्धा शासनाकडे कर्जमाफीची मागणी केलेली आहे। लवकरात लवकर कर्जमाफी करावी। शेतकऱ्यांना आता शेतकरी एकदम हवालदिल झालेला आहे। शेतकऱ्यांना त्या पाठोपाठच आता अनियमित पावसामुळे व गारपिटीमुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे। ते नुकसान भरून न निघण्यासारखं आहे। त्यामुळे सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्याच्या बँकेवरील जो बोजा आहे तो कमी करावा आणि सरसकट कर्जमाफी करावी असं सुद्धा त्यांनी आता माहिती लावून धरलेली आहे। सरकारने या समितीला स्पष्ट सूचना दिल्या आहे की लवकरात लवकर अहवाल सादर करावा, जेणेकरून शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेता येईल। सध्या अनेक शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले आहेत। त्यामुळे सरकारही या प्रश्नावर गांभीर्याने विचार करत असून कर्जमाफी सकारात्मक पावले उचलली जात आहे असे संकेत आता पाहायला मिळत आहे। समितीच्या अहवालानंतर कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार, किती रक्कम माफ होणार आणि कोणत्या अटी लागू होणार याबाबत स्पष्टता येणार आहे। तज्ज्ञांच्या मते येणाऱ्या काळात सरकार मोठा निर्णय घेऊ शकते, ज्यामुळे लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, सरकारने सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी का, काही अटी असाव्यात? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। अशा शेती व सरकारी योजनांच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना ही माहिती शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।